नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 74व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. विभूती योग म्हणजेच गीतेतला 10वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्या अवतीभोवती अशी काही लोक असतात ज्यांच्या उपस्थितीने आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो. काही झाले तरी ही व्यक्ती मला मदत करू शकेल, मार्गदर्शन देऊ शकेल याची खात्री असते आणि आपण निर्धास्तपणे आपले कर्तव्य पार पाडू शकतो. अर्जुनाच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आहे का आणि या व्यक्तीचे गुण कोणते हे आजच्या भागात जाणून घेऊया. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदैवमजं विभुम् आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासस् स्वयं चैव प्रविशी मे. या 2 श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की तुम्ही परम दिव्य व्यक्तिमत्व, परम स्थान, परम पवित्र कर्ता, शाश्वत देव आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांच्यासारख्या महान ऋषींनी हे घोषित केले होते आणि आता तुम्ही स्वतः ते मला सांगत आहात. मागच्या भागात आपण भगवंतांसाठी आपल्या मनातील असलेल्या भक्तीबद्दल बोललो. हीच भक्ती साधकांना एकमेकांशी जोडते. एखादे आवडते खेळणे जसे लहान मुलं आपल्या बरोबर ठेवतात, तसेच मनातली भगवंतांसाठी असलेली भक्ती ही कायमच साधकाच्या मनात असते. या भक्तीद्वारे श्रीकृष्ण आपल्याला मार्गदर्शन देतात. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दिवा आपली मदत करतो. हा दिवा म्हणजे स्वतः श्रीकृष्णच. अर्जुन श्रीकृष्णांकडून त्यांच्याबद्दल ऐकून भगवान नेमके कोण आहेत याचा अंदाज लावू शकला. तो म्हणतो की श्रीकृष्ण हेच परब्रह्म आहेत आणि म्हणून ते आपल्या अवतीभोवती असतात. श्रीकृष्णांचे निवासस्थान म्हणजे परमधाम. श्रीकृष्ण शाश्वतम किंवा इटर्नल आहेत. ते अजम किंवा अनबॉर्न आहेत आणि म्हणूनच ते या जन्ममृत्यूच्या कालचक्रा पलीकडे आहेत. ते विभूम किंवा ऑमनीप्रेझेंट आहेत. लहानपणापासूनच अर्जुन हा श्रीकृष्णांच्या भव्य व्यक्तिमत्वाबद्दल ऐकत आला होता. महाभारतात एक कथा आहे ज्यात शिशुपाल यांनी श्रीकृष्णांचा अपमान केला होता. युधिष्ठिर हे राजसूय यज्ञ करण्याअगोदर शिशुपाल श्रीकृष्णांच्या विरोधात बोलले. त्यावेळेस भीष्म पितामह हे स्वतः पुढे आले. त्यांनी शिशुपाल यांना सांगितले की या यज्ञात सगळे श्रीकृष्णांचीच उपासना करतील. ही घटना अर्जुनाच्या लक्षात होती, म्हणून तो म्हणतो की मोठमोठे ऋषी जसे की वेदव्यास, देवल, असित आणि नारद हे देखील श्रीकृष्णांना मानतात. भगवान म्हटलं की आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना येतात. असे काही दैवी गुण आहेत जे भगवान या संकल्पनेचा भाग आहेत. ते म्हणजे सर्वशक्तिमान किंवा ऑमनिपोटंट, धर्म किंवा रायचसनेस, ऐश्वर्य किंवा ऑप्युलन्स, श्री किंवा वेल्थ, ज्ञान किंवा विजडम आणि वैराग्य किंवा डिटॅचमेंट. हे म्हणजे सूर्याकडे बघितल्यासारखे आहे. सूर्याच्या व्यासाची लांबी किंवा डायमीटर आहे 1.4 मिलियन किलोमीटर्स. हा आकडा आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. पृथ्वीवरून सूर्य एक छोटासा गोल चेंडू दिसतो. भगवान यांचे गुणधर्म अनंत आहेत, पण आपल्या अज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नाहीत.
अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणजेच सर्वोच्च असे म्हणतो. ते भूतभावन किंवा निर्माते आहेत. ते जगतपते किंवा द फादर ऑफ द युनिवर्स आहेत. श्रीकृष्ण हे भूतेश किंवा आपल्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे आहेत. आपले पृथ्वीवरचे जीवन हे काही सोपे नाही. आपल्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. त्या आपण रोज पार पाडतो. तसेच लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी किंवा डिस्ट्रॅक्शन्स देखील भरपूर आहेत. अशा वेळेस आपण आपले कर्म हे नीट पार पाडू शकत नाही. अर्जुनाला जाणून घ्यायचे आहे की तो भगवान यांना कसा शोधू शकेल. आपण आधी म्हणालो तसे परमात्मा हे आपल्या अवतीभोवती कायम असतातच. जसे की रोजचा उगवता सूर्य, नद्यांमधले पाणी, आजूबाजूची हवा. पण नेमके यातील परमात्मा कोण? आणि म्हणूनच योगेश्वरांच्या विभूती जाणून घेतल्या की त्यांना शोधणे सोपे होऊन जाईल. एकदा का अर्जुनाला परमात्मा यांच्या विभूतींचा अंदाज आला की तो त्यांच्या ह्याच गुणांवर आपले मन केंद्रित करू शकेल आणि त्यांचे ध्यान करू शकेल. असे केल्यास तो परमात्मा यांच्या जवळ पोचू शकेल आणि ह्यालाच तर योग म्हणतात. याआधी देखील श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायात 8व्या ते 11व्या श्लोकांपर्यंत अर्जुनाला त्यांच्या विभूतींची थोडीशी झलक दाखवली होती. तेव्हा ते अर्जुनाला काय म्हणाले होते हे थोडक्यात जाणून घेऊया. श्रीकृष्ण म्हणतात की ते पाण्यातील चव, सूर्य व चंद्रातील तेज, वैदिक मंत्रांमधील पवित्र अक्षर ओम, अग्नीतील तेज आणि सर्व प्राण्यांमधील जीवनशक्ती आहेत. भगवंतांना समजण्याकरता एक उदाहरण घेऊया. तुम्ही एखादा कंपास, ज्याला मराठीत होकायंत्र म्हणतात, हे तर बघितलं असेल. कंपास आपण कुठेही असलो तरी उत्तरेकडे निर्देश करतो. मग तुम्ही उत्तर अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC असाल किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये कोलंबियाच्या राजधानी म्हणजे बोगोटाला असाल. कंपास हा नॉर्थ किंवा उत्तरेचीच दिशा दाखवेल. तसेच तुमचे ध्येय हे ब्रह्माचा भाग होण्यात केंद्रित केल्यास तुमचा आत्मा हा परमात्म्याच्या निवासस्थानी नक्कीच पोचेल. शेवटी हीच तर आहे आपल्यासाठी उत्तरेची दिशा. तुम्हाला काय वाटतं? श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या ह्याच विभूती सांगतील का? याचे उत्तर शोधायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.